नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की रत्नाने इंदूच्या हातावर सूर्याने वार केलेला असतो आणि इंदूच्या हाताला खूप लागलेलं असतं. तेव्हा आता इंदू घरी येते आणि सर्वजण तिथे जमलेले असतात आणि नारायणी इंदूच्या हाताला मलमपट्टी करत असते. तर बाकीचे सगळे खूप टेन्शनमध्ये येऊन इंदूकडे बघत असतात. आता अधू इंदूवरती चिडत म्हणतो की चोर घुसला होता घरात, पण इंदू तू काय एकटी पकडायला जाणार होती का त्याला? मला उठवायचं ना, नाहीतर घरात कोणाला तरी उठवायचं. यावर इंदू म्हणते की अरे अधू, मला सुचलं नाही, सगळं घाईघाईत घडत होतं. आता इंदू श्रीकलाकडे बघायला लागते आणि म्हणते की श्रीकला पण होती ना तिथे, तिने पण बघितलं चोराला, विचार तिला. आता हे ऐकून श्रीकला मात्र खूप घाबरून जाते आणि इंदूकडे आश्चर्याने बघायला लागते. तर सर्वजण आता श्रीकलाकडे बघायला लागतात. आता नारायणी आश्चर्याने श्रीकलाला विचारते की काय गो श्रीकला, इतक्या उशिरापर्यंत जागी होतीस तू? श्रीकला मात्र इकडे खूप घाबरलेली असते. तर अधू आता रागाने म्हणतो की तुम्ही दोघी पकडणार होता का चोराला? यावर श्रीकला म्हणते की नाही, ते म्हणजे असं म्हणून ती गप्प होते. यावर नारायणी म्हणते की म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे तुला? आता श्रीकलाला काय बोलावं काय नाही हे काहीच सुचत नसतं आणि ती विचार करत म्हणायला लागते की ते मी नव्हते पकडणार चोराला, इंद्रायणी ताईच पकडणार होत्या, मी फक्त त्या चोराला पाहिलं. यावर इंदू म्हणते बघितलं का, तिने चोराला पाहिलं, आता माझ्यावर विश्वास ठेवायला काही हरकत नसली पाहिजे तुमची. तेव्हा आता हे ऐकून लगेच मोठ्या बाई इंदूला म्हणतात की पण मला सांग इंदू, तू तिथे काय करत होतीस? म्हणजे एवढ्या रात्री घरात एवढी लोक, कोणी घरात खूट पण केलं नाही, कशाला जागी होतीस तू? तेव्हा इंदू मोठ्याबाईंना सांगते की हो मोठ्याबाई, मला तहान लागली होती म्हणून पाणी प्यायला किचनमध्ये गेले होते मी, आणि मग मागच्या बाजूला मला श्रीकला फेऱ्या मारताना दिसली. मी म्हटलं बिचारीला झोप लागत नसेल, म्हणजे माझं पण होतं ना असं कधी कधी, आणि मग तेवढ्यात माझं लक्ष चोराकडे गेलं. आणि म्हणते की श्रीकलाचं लक्ष नव्हतं पण माझं होतं, मी त्याला धरलंच होतं, पण त्याने मूळ असा चाकू काढला आणि माझ्यावर वार केला म्हणून निसटला, नाहीतर धरलाच होता मी त्याला. हे ऐकूनच सगळेजण खूप टेन्शनमध्ये येतात. आता मोठ्याबाई रागाने इंदूला म्हणतात की श्रीकलाला काही झालं असतं म्हणजे? यावर इंदू म्हणते की तेच म्हणते मी नसते तर काय झालं असतं, याचा विचार करा जरा. एकतर आपली श्रीकला पोटोशी आहे, 2 जीवांची आहे ती, काय झालं असतं म्हणजे? तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की हो तेच तर, तिला काय झालं असतं म्हणजे? आता हे ऐकून सगळेजण खूप घाबरतात. आता नारायणी विठुरायाला हात जोडत म्हणते की विठुरायाचीच कृपा बघ, अनर्थ टळला, विठुरायानेच तुला सद्बुद्धी दिली म्हणून तू किचनमध्ये पाणी प्यायला गेलीस. तर अधूसुद्धा म्हणतो की हो खरंच आहे, आज इंदूमुळे मोठा अनर्थ टळला. तर नारायणी आता इंदूला म्हणते की खरंच ग, श्रीकला आज वाचली ते फक्त तुझ्यामुळे बघ इंदू. तर आता इंदू हळू श्रीकलाकडे बघायला लागते आणि हसायला लागते. तर सगळेजण कौतुकाने इंदूकडे बघत असतात. मात्र श्रीकलाला इंदूचा खूपच राग आलेला असतो. तर आता यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की व्यंकू महाराज इंदूजवळ येऊन तिला आवाज देतात. तेव्हा लगेच इंदू व्यंकू महाराजांना म्हणते की बोला ना महाराज, काही काम होतं का? तेव्हा व्यंकू महाराज इंदूला म्हणतात की तुझे आभार मानायचे होते. तेव्हा इंदू आश्चर्याने विचारते की आभार? तेव्हा व्यंकू महाराज इंदूला म्हणतात की तू काल श्रीकलाला वाचवलंस ना, त्याबद्दल धन्यवाद. तेव्हा हे ऐकून इंदूला थोडंसं वाईट वाटतं आणि ती व्यंकू महाराजांना म्हणते की मी कोणी परकी आहे का महाराज, या घराची तुमची कोणीच नाही का मी? तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात की अगदी तसं नाही, पण गोपाळ आज असता तर त्याच्या बायकोला वाचवल्याबद्दल त्याने तुझे आभार मानलेच असते. तेव्हा इंदू म्हणते की त्याने मानलेच नसते कधी, आमच्यात नो सॉरी आणि नो थँक्यू अशी पॉलिसीच होती. यावर आता व्यंकू महाराज म्हणतात की मला वाटते की त्याने तुझे आभार मानले असते. तेव्हा इंदू म्हणते की मग तुम्हाला आमचं नातं कधी कळलंच नाही, या उलट त्याने माझं कौतुक केलं असतं आणि माझ्याशी काही न बोलता त्याने ते दाखवून दिलं असतं. आणि म्हणते की असो, पण तुम्ही माझे आभार मानायला नको होतं महाराज, मी तुमची कुणीच नाही असं फील होतंय मला आत्ता. महाराज तुम्ही मला हाताचं बोट धरून चालायला शिकवलंय, मला माझ्या आई वडील आठवत पण नाही आहेत, तुम्ही आणि शकू काकी हेच माझे पालक, पण आज तुम्ही आभार मानून मला परकी केलं. आणि ती महाराजांसमोर हात जोडत म्हणते की क्षमा करा महाराज, पण मला हे नाही आवडले. आणि म्हणते मला माहिती आहे तुम्हाला माझा राग आलाय, पण त्यासाठी कान धरले असते ना तरी चाललं असतं मला. असो, मी माझं कर्तव्य केलं आणि त्यासाठी तुम्हाला माझे आभार मानायची काहीच गरज नाही आहे, असं म्हणून इंदू तिथून रडतच निघून जाते. तर इकडे आता व्यंकू महाराजांना सुद्धा खूप वाईट वाटलेलं असतं आणि ते इमोशनल होऊन इंदूकडे बघत असतात. तर दुसरीकडे श्रीकला अजूनही खूप टेन्शनमध्ये असते आणि विचार करत असते. आता तितक्या ती रागारागात काहीतरी शोधायला लागते, म्हणजे ती अर्काची बॉटल सगळीकडे शोधत असते आणि आता
अर्काची बॉटल तिला सापडल्यावर ती पटकन कपाटामध्ये लपवायला जाते. तितक्यात आता तिथे मोठ्या बाई येतात आणि हळूच दरवाजात उभं राहून श्रीकलाकडे बघायला लागतात. आता श्रीकला इकडे कपाटात ती अर्काची बॉटल लपवतच असते. तेव्हाच मोठ्या बाई आता हळू श्रीकलाला आवाज देतात. तेव्हा मोठ्या बाईंचा आवाज ऐकताच श्रीकला खूप घाबरून मोठ्या बाईंकडे बघायला लागते आणि विचारते की तुम्ही इथे काय करताय मोठ्या बाई. तेव्हा मोठ्या बाई श्रीकलाला म्हणतात की ते विचारायला आले मी, तुला काय हवं आहे का, म्हणजे चहा कॉफी वगैरे. तेव्हा श्रीकला म्हणते की नाही नको. आता श्रीकलाला इतकं टेन्शनमध्ये बघून मोठ्या बाई आतमध्ये येतात आणि तिच्याकडे बघत विचारतात की काय गं, उदास आहेस का तू. तेव्हा श्रीकला सांगते की नाही उदास नाही. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की मग तू तुझ्या त्या खडूस जाऊबाईचा विचार करतेस का. यावर श्रीकला म्हणते की नाही त्यांचा का विचार करेन मी. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की खरंच जा, तिचा विचार केलाच पाहिजे, पण ना काल तिने जे सांगितलं ना ते भयंकरच होतं बाई. पण या सगळ्यात ना तुझीच चूक आहे, तू कशाला जायचं तिथे. आणि त्या तिला म्हणतात की शेवटी आमच्या गोपाळच्या होणाऱ्या बाळाची आई आहेस तू, एकटीनेच वाढवणार आहेस तू मूल, आणि एकटीने मूल वाढवणं किती अवघड असतं हे मला चांगलंच माहिती आहे. आणि या सगळ्यामध्ये तुला जर कोणाशी बोलावंसं वाटलं, कोणाला काही सांगावंसं वाटलं, कुठली मदत हवी असेल ना तर मला सांगा, मी आहे. आणि विचारतात की पण तू बोलशील ना. तेव्हा श्रीकला आता अडखळतच म्हणते की हो बोलीन ना. तर दुसरीकडे इंदू तिच्या खोलीत असते. तितक्यात तिथे अधू येतो आणि इंदूच्या हातावरील जखमेकडे बघायला लागतो आणि तिचा हात हातात घेत म्हणतो की काय गरज होती तुला त्या चोराला पकडायला जायची. तेव्हा इंदू आता अधूकडे बघायला लागते. तेव्हा अधू म्हणतो की तुला काय झालं असतं म्हणजे मी काय करायचं होतं. तेव्हा इंदू अधूला म्हणते की जाऊ दे ना, तसं पण तू म्हणतो ना की मी तुझ्या डोक्याची कटकट आहे, फार फार काय झालं असतं, माझा पाय मोडला असता, हात मोडला असता. आता इंदू पुढे काही बोलणार तेव्हाच अधू इंदूच्या तोंडावर हात ठेवतो आणि म्हणतो की असं अशुभ नाही बोलायचं, आणि तसंही तू थोडा त्रास देतेस ग मला, पण आता काय करणार, पदरी पडलं आणि पवित्र झालं. तेव्हा इंदू खूप रागाने अधूकडे बघायला लागते. आता अधू थोडासा घाबरतो आणि इंदूकडे तेव्हा इंदू आता हसायला लागते आणि अधूला लगेच मिठी मारते. आता तितक्यात मोठ्या बाई येतात आणि हे बघून अधू आणि इंदूला म्हणायला लागतात की बघावं. तेव्हा बसलेत रागूमैना एकमेकांच्या मिठीत. तेव्हा मोठ्या बाईंचा आवाज ऐकताच इंदू आणि अधू आता खूप टेन्शनमध्ये येतात आणि पटकन उठून मोठ्या बाईंकडे बघायला लागतात. आता मोठ्या बाई अधूला म्हणतात की ए तुला काय दुकानावरती जायचं आहे का नाही. तेव्हा अधू आता अडखळतच म्हणायला लागतो की नाही नाही जातच होतो ते, असं म्हणून अधू आता लगेचच तिथून निघून जातो. आता इंदू लाजून खाली बघत असते आणि तिला मोठ्या बाईंशी काय बोलावं काहीच कळत नाही. तेव्हा मोठ्या बाई इंदूजवळ येतात आणि तिला म्हणतात की इंदे सॉरी बरं का, तुम्हाला ते रोमॅन्स करताना डिस्टर्ब केलं. तेव्हा इंदू घाबरून म्हणायला लागते की अहो मोठ्याबाई काही बोलता तुम्ही. यावर मोठ्याबाई म्हणतात की बरं ते जाऊ दे, ऐक मी आता त्या श्रीकलाच्या खोलीत गेले होते, म्हणजे मला असा डाऊट आहे की ती आपल्यापासून काहीतरी लपवते, पण या गोष्टीची खात्री आहे की ती कुपीतलं औषध होतं ना तेच लपवते. यावर आता इंदू म्हणते की मग याचा शोध तर लावलाच पाहिजे मोठ्याबाई. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की हो तेच म्हणते मी. तर दुसरीकडे पोपटराव श्रीकलाशी फोनवरती बोलत असतो आणि तिला म्हणतो की श्रीकला आज आमच्याकडे तुझ्यासाठी खूप मोठी गुड न्यूज आहे. तेव्हा हे ऐकून श्रीकला आश्चर्याने पोपटरावला म्हणते की काय तुमच्याकडे आणि गुड न्यूज, तुमच्याकडे गुड न्यूज आहे, हीच एक मोठी न्यूज आहे. यावर पोपटराव रागाने म्हणतो की टोचा मारू नकोस आहे श्रीकला. तेव्हा श्रीकला म्हणते की बरं गंमत केली बाबा, बोला काय गुड न्यूज आहे. यावर पोपटराव म्हणतो की आमचे जुने वकील कदम त्यांचा फोन आला होता मला आज. तेव्हा आता श्रीकलाला आठवायला लागते की नक्की कोण आहे कदम हे. तेव्हा आणि तिला आठवताना ती पोपटरावला विचारते की तेच हे कदम वकील ना, ज्यांनी भूताच्या प्रकरणाच्या वेळेस तुमचं वकीलपत्र हाती घेतलं होतं. यावर पोपटराव म्हणतो की हो तोच वकील. तर दुसरीकडे इंदू आता मोठ्याबाईंना म्हणत असते की मोठ्याबाई मला ना खूप भीती वाटते हो. तेव्हा मोठ्याबाई विचारतात की कसली भीती. तेव्हा इंदू सांगते की मला पडलेल्या स्वप्नाची. तेव्हा मोठ्याबाई आश्चर्याने विचारतात की कसलं स्वप्न. यावर इंदू सांगते की हो श्रीकला आपल्या सर्वांना घराबाहेर काढते ते स्वप्न. यावर मोठ्याबाई इंदूला समजावत म्हणतात की अगं इंदे प्रत्येक स्वप्न काही खरं होत नसतं. तेव्हा इंदू म्हणते की पण हे स्वप्न खरं होणार असंच वाटतंय मला, ती श्रीकला ते खरं करणार. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की ती पोरगी आपल्याला आपल्याच घरातून बाहेर काढणार का. तेव्हा इंदू म्हणते की हो स्वप्नात तर असंच दिसलं. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की हे बघ हे घर माझं आहे आणि माझ्या घरातून कुणीही मला बाहेर नाही काढू शकत. त्यात माझी सून या घराची रक्षण करते. काही हो परिस्थिती कोणतीही येऊ आपलं हे घर शाबूत राहणार, खात्री आहे मला. तर दुसरीकडे पोपटराव श्रीकलाला म्हणत असतो की आता एकही दिग्रसकर आमच्या तावडीतून सुटणार नाही. यावर श्रीकला विचारते की बापरे असं काय मिळालं तुम्हाला, म्हणजे खरंच दिग्रसकरांना उद्ध्वस्त करण्यासारखं काय मिळालं असेल ना.
तेव्हा आता पोपटराव म्हणतो की असेल तर नाही आहेच, अशी गोष्ट आहे ना आमच्याकडे, ती दिग्रसकरांना अंगावरच्या कपड्यासकट बाहेर काढू शकते. तेव्हा श्रीकला म्हणते की अहो कधीपासून वाट बघते मी अशा गोष्टीची, सांगा ना पटकन काय आहे ती. आता पोपटराव श्रीकलाला काहीतरी सांगायला लागतो. ते ऐकून श्रीकला खूपच खुश होते आणि म्हणते की बाबा काय बोलताय काय तुम्ही, मांडलं तुम्हाला मी, काय कमालीची न्यूज दिली आहे तुम्ही. तर दुसरीकडे इंदू आता शाळेत जाण्यासाठी निघालेली असते. तर आता तिला रत्ना तिथून घोंगडी पांघरून जाताना दिसते. तेव्हा इंदू आता तिच्याकडे बघायला लागते आणि आठवायला लागते की ही तीच बाई आहे जी घोंगडी पांघरून तिला नेहमी दिसते आणि रात्रीसुद्धा तिने इंदूवरती वार केलेला होता. तेव्हा इंदू म्हणते की आज तुझा पाठलाग केलाच पाहिजे, आज तुला सोडणार नाही मी, असं म्हणून इंदू लगेचच रत्नाचा पाठलाग करायला लागते. आता रत्ना एका ठिकाणी येऊन बसते आणि तिचा पाय खूपच दुखत असतो आणि ती पायाकडे बघत म्हणते की त्या इंदीने माझा पाय मोडला, आता जर भेटली ना तर तिचा पायच मोडते मी. तर आता इंदू इकडे खूप रागाने रत्नाकडे बघत असते. आता इंदू रत्नाजवळ जाणारच तितक्यात एक बाई इंदूला थांबवते आणि तिच्याशी बोलायला लागते. आता त्या बाईशी बोलण्याच्या नादात इकडे रत्ना तिथून लगेच गायब होते. आता हे बघून इंदू खूप टेन्शनमध्ये त्याने सगळीकडे रत्नाला शोधायला लागते आणि म्हणते की कुठे गेली ही नेमकी. तर रत्ना एका ठिकाणी तिला भाजी घेताना दिसते. तर दुसरीकडे श्रीकला पोपटरावला भेटायला आलेले असते आणि पोपटराव तिला म्हणत असतो की श्रीकला आज तुला तुझ्या या बापाचा फक्त अभिमान नाही तर गर्व वाटेल, गर्व. तेव्हा श्रीकला वैतागत म्हणते की बाबा आता मी इथे आली आहे ना तर पटकन सांगा ना काय ते, माझ्याकडे टाईमपास करायला वेळ अजिबात नाही आहे. तेव्हा पोपटराव म्हणतो की माझ्याकडे पण नाही आहे आणि तो एक फाईल श्रीकलाकडे देत म्हणतो की हे बघ. तेव्हा श्रीकला लगेचच ती फाईल बघायला लागते आणि आश्चर्याने विचारते की हा तर दिग्रसकरांच्या जमिनीचा सातबारा आहे, पण मी याचं काय करू. आणि ती थोडासा विचार करत म्हणते की पण तुमच्याकडे ही कागदपत्र कशी आली. तेव्हा यावर पोपटराव हसायला लागतो आणि म्हणतो की आता आमचीच गोष्ट आहे तर आमच्याकडे नसणार का. तेव्हा श्रीकला आश्चर्याने विचारते की म्हणजे. तेव्हा पोपटराव सांगतो की म्हणजे दिग्रसकरांचं घर ज्या जमिनीवर उभं आहे ती जमीन इंद्रायणी वाडेकरच्या आजोबांची आहे. तो इंद्रायणीचा बाप म्हणजे सोपान वाडेकर अतिशय साधा भोळा माणूस होता, त्याची ती जमीन आम्ही बबनरावांकडे घाण ठेवायला लावली. आता श्रीकला हे सगळं ऐकत असते आणि तिला काहीच कळत नसतं की पोपटराव नक्की काय सांगतोय. आता पोपटराव म्हणतो की आता मूळ मुद्दा, त्या इंद्रायणीचा बाप बिचारा आजारी होता, पैशांची नड होती त्याला, ती नड आम्ही पूर्ण केली आणि त्या बदल्यात कोऱ्या कागदावर त्याच्या सह्या घेतल्या. ज्या जमिनीवर दिग्रसकरांचा हे घर उभं आहे ना ती जमीन सोपानच्या नावावर आहे आणि ती आमच्याकडे नाही तर बबनरावाकडे घाण आहे. तेव्हा श्रीकला खूप वैतागते आणि म्हणते की बबनराव, आता बबनराव कोण आहे बाबा. तेव्हा यावर पोपटराव हसायला लागतो. हे बघून श्रीकला खूप आश्चर्याने पोपटरावकडे बघायला लागते आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की शकुंतला, श्रीकला आणि इंदू किचनमध्ये असतात. आता श्रीकला खूप रडत असते आणि इंदूला म्हणत असते की हे दूध मी नासवले असं वाटते का तुम्हाला इंद्रायणी ताई. तेव्हा यावर इंदू श्रीकलावरती जोरात ओरडत म्हणते की ए जास्त साळसूतपणाचा आव आणू नकोसा. तेव्हा शकुंतला इंदूला म्हणते की बस झाला इंदू, आता एक शब्दही तू बोललीस नाही हिला तर माझ्या इतकं वाईट कुणीही नसेल. तेव्हा हे ऐकून इंदूला खूप वाईट वाटतं. तर यानंतर व्यंको महाराज इंदूला म्हणतात की मला जरा महत्त्वाचं तुझ्याशी बोलायचं आहे, आत्ता लगेच बोलायचं आहे. तेव्हा इंदू खूप टेन्शनमध्ये येऊन व्यंको महाराजांकडे बघत असते. तर दुसरीकडे श्रीकला पोपटरावला म्हणते की दिग्रसकरांच्या जमिनीचा हक्क आपल्याकडे आहेत असं म्हणून ती त्या सातबाऱ्याच्या पेपर्सकडे बघत खुश होऊन म्हणते की नाही, त्या दिग्रसकरांना रस्त्यावर आणलं ना तर नाव नाही लावणार श्रीकला. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.